लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 43वी सर्वसाधारण वार्षिक सभा उत्साहात पार पडली। यावेळी बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीची माहिती देताना मागील काळाच्या तुलनेत बँकच्या नफ्याचा तब्बल 50% वाढ झाल्याचे सांगितले। बँकेच्या ठेवी आणि व्यवहारातही मोठी वाढ झाली असून बँकेची उलाढाल 9,200 कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या सर्वसाधारण सभेला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांच्यासह बँकेचे पदाधिकारी, संचालक, सभासद आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते। बँकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली। मोठ्या उत्साहात झालेल्या या वार्षिक सभेत बँकेच्या पुढील वाटचालीबाबत ही चर्चा करण्यात आली। महाराष्ट्र T24 करता सलीम शेख, लातूर। मी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं की तुमचा उद्देश काय? तुम्ही नवीन चेअरमन झाला, संचालक बोर्ड आलंय, पत्रकारांना आम्ही अवलोकन केलं, त्यांना सांगितलं तुमचा प्लॅन दाखवा। तर आम्ही त्यांना प्लॅन सांगितलं। आम्हाला 10,000 कोटीची बँकची उलाढाल करायची, 100 कोटीचा नफा करायचा, रोजगार भरती करायची। सगळ्यांनी लिहून घेतलं, मनामध्ये वाट पाहत होते। गडी बोललाय खरं, जरा थांबून बघू। तर त्याच्यानंतर आज त्यांना मला सांगताना अभिमान वाटतो की आज आपल्या बँकेचा टर्नओव्हर 9,200 कोटी झालेला आहे। त्या बँकेची गत वर्षामध्ये सातत्यानं आमचा ग्रॉस प्रॉफिट हा 100 कोटीच्या पुढे राहिलेला आहे। आमचा परतावा म्हणजे जेव्हा पहिलं संचालक मंडळ, मागच्या संचालक मंडळामध्ये 9 कोटीचा निव्वळ नफा होता काका, 9 कोटी। ह्या वर्षाचा निव्वळ नफा 65 कोटी आहे। तर ज्यांना गणिताचा नाद आहे, आकडेवारीमध्ये किंवा टक्केवारीमध्ये सांगायचं झालं, 500% वाढ आम्ही आमच्या नफ्यामध्ये केलेली आहे आणि ते करून दाखवलेली आहे।